भांड्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। मी इथं 1 वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे, तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवलं होतं मी। आता 1 वाटीला अर्धी वाटी पाणी घालायचं आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। पहिले चमच्याने करून घ्यायचं आणि मग नंतर व्यवस्थित त्याचा गोळा करून घ्यायचा अशा प्रकारे। तेल आता हा तयार झालेला गोळा आपल्याला शेवेच्या साच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अशा ग्रीस केलेली जी प्लेट आहे जाळीची त्यावर आपल्याला नूडल्स तयार करून घ्यायचे आहे। मी आता अशा प्रकारे गोल गोल नूडल्स केलेले आहे। तुम्ही लांब देखील तयार करू शकता, बघू शकता अशा प्रकारे। भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं, त्यावर नूडल्स तयार केलेली प्लेट ठेवायची, त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ येऊ द्यायची। नूडल्स वाफवून तयार आहे, बघू शकता। हे हातालाही चिकटत नाही। आता याचे आपल्याला असे लांब लांब तुकडे करून घ्यायचे, एक एक असे छान तुटतात, बघू शकता असे। कढईमध्ये तेल तापवायला ठेवलंय, त्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी तडतडली की त्यामध्ये मग आता आपल्याला बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचा आहे। लसूण छान परतवून घ्यायचा। आवडत नसल्यास तुम्ही लसूण स्किप पण करू शकता, लहान मुलांना वगैरे देत असेल तर, पण तो दाताखाली आला की खूप छान चव येते त्याची। आता यामध्ये कांदा घालून घ्यायचा, कांदा परतवायचा छान, थोडासा नरम होतपर्यंत परतवायचा। अगदी खूप लाल पण होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला, मीडियम आचेवर आपल्याला परतवत राहायचं आहे। ह्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे भाज्या, शिमला मिरची, कोबी आणि गाजर चिरून घेतलेला आहे मी लांब लांब। या भाज्या पण आता आपल्याला छान परतवून घ्यायच्या आहे, खूप अशा नाही पण अर्धवट ह्या आपल्याला छान शिजवून घ्यायच्या आहे। आता यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाज्या परत एकदा परतवून घ्यायच्या आहे। चवीनुसार मीठ घालायचं, कारण आपण नूडल्समध्ये पण मीठ घातलेलं आहे। परत एकदा परतवून घेतल्या भाज्या मी। आता ह्यामध्ये आपल्याला ग्रीन चिली सॉस घालून परत एकदा परतवून घ्यायचं आहे। चवीनुसार तुम्ही ग्रीन चिली सॉस घालू शकता, लहान मुलांना देत असाल तर थोडं कमी घातलं तरी चालेल। त्यामध्येच आता आपल्याला टोमॅटो सॉस पण घालून घ्यायचा आहे, मुलांना आवडतो। सॉसेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। परत एकदा भाजी परतवून घ्यायची सॉस घातल्यानंतर। आता ह्यामध्ये आपल्याला सोया सॉस घालून घ्यायचा आहे। चमच्यावर मी सोया सॉस घातलेला आहे यामध्ये। छान आता परत एकदा परतवून घ्यायचं, सगळ्या भाज्यांना ते लागलं पाहिजे। त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला शेजवान चटणी घालून घ्यायची आहे। शेजवान चटणी सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, स्किप देखील करू शकता। छान परतवून घ्यायचं, सगळ्या भाज्यांना हे लागलं पाहिजे, बघू शकता। भाज्यांना छान सॉस लागलाय। आता आपण हे जे नूडल्स तयार केले होते, जे हाताने वेगळे केले ते त्यामध्ये घालून घ्यायचे आणि अगदी हलक्या हाताने हे सगळं मिक्स करायचं, फक्त टॉस करायचं हलक्या हाताने, नाहीतर ते मोडून जातील सगळे। तर तयार आहे आपले गरमागरम ज्वारीच्या पिठापासून झटपट तयार होणारे नूडल्स।